यानंतरचा सामना असेल पहिला पुकार जाणता राजा आणि NVV डहाणू वॉरियर्स। पहिला पुकार जाणता राजा NVV वॉरियर्स। चला रेड वरती आपण पाहिले आणि जय घोष वाढलाय साई बाबा के। साई स्पोर्ट्स सागावेने आगाज केलाय, पहिला पॉइंट आणलाय। यावेळेला यश निंबाळकर रेड साठी येत आहेत। वा बघा 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 साई स्पोर्ट्स सागावे विजयी रफ्तार आहे। चारी पर्वामध्ये 4 बक्षीस आपण पाहतो। पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं की साई स्पोर्ट्स सागावे हा संघ पाठीमागे जात होता, मात्र किशोर अधिकारी यांची ती रेड आणि एका रेड मध्ये 4 पॉइंट आणि त्या 4 पॉइंट नंतर आपण पाहिलं की त्यांची विजयी घोडदौड सुरू राहिली आणि मात्र पहिल्याच पर्वामध्ये पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता तोच हा साई स्पोर्ट्स सागावे। कौतुक करावं लागेल या सर्व खेळाडूंचं। एक एक मातब्बर खेळाडू आपण पाहतो। चला सिंगल पॉइंटची कमाई केली जाते। थर्ड रेड डुआडायची रेड जतीन येत आहेत, जर्सी नंबर 111 खली मिस्टर खली आणि चला डॅश केले आणि दोघांनाही पॉइंट मिळतोय। डॅश करता करता एक डिफेंडर मात्र कोर्टच्या बाहेर गेले, त्यामुळे मात्र आपण पाहतोय दोन्ही संघांच्या बाजूने एक एक पॉइंट। अगदी उद्या सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत जी किमिया ज्यांनी केली होती किशोरजी अधिकारी। पहिल्याच आपण पाहिलं अगदी पराभवाची छाया असताना त्या रेड मध्ये सुपर सेपी उपर रेड ते किशोरजी अधिकारी मात्र उद्या या ठिकाणी उपस्थित राहतील। तीन 2-2-3 स्कोरबोर्ड साई स्पोर्ट्स सागावे। आपण पाहतोय पियुषला पाहतोय, एक नॅशनल खेळाडू महाराष्ट्राचा कर्णधार अंडर-16 त्यावेळेला गाजवला होता तोच हा पियुष। आणि एका बाजूने आपण पाहतोय प्रतीक जाधव सुद्धा आहेत त्यांच्याच कोर्टमध्ये, आकाशला आपण पाहतोय त्यांच्याच कोर्टमध्ये, म्हणजे एक बॅलन्सिंग टीम आपण पाहतोय साई स्पोर्ट्स सागावेची। यस प्रतीक जाधव या ठिकाणी आयकॉन खेळाडूला ताकीद दिली जाते, ब्रह्मास्त्र दाखवलं जाते, ग्रीन कार्ड दाखवलं जाते आणि मात्र पुन्हा जर ग्रीन कार्ड आलं तर मात्र टेक्निकल पॉइंट सुद्धा बहाल केले जातील। आता मात्र पियुष पाटील रेड वरती येत आहेत। पियुष पाटील 7 नंबरची जर्सी 5च्या डिफेन्स मध्ये। यश निंबाळकर पहिल्या मॅच मध्ये थोडेसे क्लास त्यांचा मागे राहिला होता, पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स थोडासा कमी राहिला होता, मात्र ही मॅच दुसरी आहे, कोर्ट दुसरा आहे, अपोजिट टीम दुसरी आहे आणि या साई स्पोर्ट्सच्या विपक्षामध्ये यश निंबाळकरला चालावं लागेल। अजय येत आहेत, जर्सी नंबर 9 5च्या डिफेन्स मध्ये। बोनस ऑफ असेल। अजयच्या नजरा कोणावरती आहेत, नजर बारी आहे, तो टच करण्याचा प्रयत्न, योगेशला टॅप केला जाईल का, योगेश वरती नजर ठेवले। थर्ड रेड डू ऑर डाय निखिल येत आहेत, जर्सी नंबर 24 धर्मवीर वॉरियरचा रेड डू ऑर डाय वरती अँकल होल्ड आणि यस होल्ड केले। पियुष पाटीलची पकड वाघासारखी पकड, एकदा का जबड्यात आला की तो सोडत नाही पियुष पाटील। डू ऑर डाय पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅक टू बॅक अल्टी पल्टी डू ऑर डाय स्वतः प्रतीक जाधव। प्रतीक जाधव आपण आतापर्यंत पाहतोय, प्रतीक जाधव यांना अमय क्लासिक क्लबच्या बाजूने खेळताना ज्या वेळेला
वैयक्तिक खेळ दाखवला जातो, त्या ज्या संघाच्या बाजूने उभा राहतो तो संघ आहे आपण पाहतोय अमे क्लासिकला. परंतु या वेळेला लीग स्पर्धेमध्ये, लीग फॉर्मॅटमध्ये साई स्पोर्ट्स सागावे. वाह, व्हॉट अ टो टच, क्लासिक, नजाकत. यश निंबाळकर. पॉइंट ची संख्या आपण पाहतोय 5-3. पुन्हा प्रत्येक येत आहेत जर्सी नंबर 55 5-5. अनेक हाय फाय ज्याच्या नावावरती आहे तोच प्रत्येक 5-5 जर्सी नंबर 55. 4च्या डिफेन्स मध्ये खोलवर चढाई करावी लागेल. आहा, अगदी काही शेवटचे सेकंद असताना कॉर्नरला टॅप केलंय, कॉर्नरला पाठवलंय बाहेर. प्रशांतला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळतंय साई स्पोर्ट्स सागावे 6-3. यश निंबाळकर पुन्हा एकदा रेड वरती आलेत. मागच्या वेळेला टो टचचा पॉइंट चांगला मिळाला होता, आकाशला बाहेर पाठवलं होतं. तदनंतर मात्र दुसऱ्या रेड वरती आलेत. एक बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र अनसक्सेसफुल ठरलाय. फर्स्ट हाफ फर्स्ट टाइम आउट घेतला जातोय धर्मवीर वॉरियर्स. लता पांचाळ त्या ठिकाणी प्रशिक्षक आपण पाहतोय, तर विपक्षामध्ये आशिष पाटील. चला पुन्हा एकदा गेम ऑन झालाय. 6-3. पार्थ येत आहेत, प्रत्येक येत आहेत, प्रत्येक माफ करा प्रत्येक. आणि आल्या आल्या काय घडलंय बघा. यश निंबाळकरला टॅप केलं होतं, त्यानंतर मात्र विशाल कडून पण चुकही झाली. विशाल सुद्धा आपण एक नॅशनल प्लेअर पाहतोय आणि दोन्ही महत्वाचे रेडर विशाल आणि यश मात्र या वेळेला आउट ऑफ द कोर्ट. योगेश जर्सी नंबर 11. वाह, डबल थाय होल्ड आणि त्याला चांगलं बॅकअप. युनिटी इज द स्ट्रेंथ, टुगेदर एव्हरीवन अचीव मोर. या उक्तीप्रमाणे हा संघ मात्र मैदानात दाखल. साई स्पोर्ट्स सागावे. खरं टीम वर्क काय असतं, टीम कशासाठी म्हटली जाते? टी फॉर टुगेदर, ई फॉर एव्हरीवन, टुगेदर एव्हरीवन अँड अचीव मोर. खूप काही साध्य करायचं आहे, खूप काही आपल्या संघासाठी मिळवून द्यायचं आहे आणि याच मानस मनसुब्याने उतरलेला संघ. प्रतीक जाधव 55 नंबरची जर्सी रेडर. चला आता मात्र जतीन येतोय. ही पकड महत्वाची ठरेल, कारण जतीन 2 ते 3 पॉइंट सहज घेऊन जातोय. कारण शरीर यष्टी आपण जतीनची पाहिली तर एकदम भारदस्त आहे. बाहुबली खली म्हणून ज्याला ओळखलं जाते तोच जतीन. जर्सी नंबर 111. थोडस फुटवर्क जर पाहिलं जतीनचं तर फुटवर्क थोडासा विचार करण्यासारखा आहे. चपलाई थोडीशी कमी आहे आणि जर ती चपलाई पण आणली तर नक्कीच या जतीनला थांबवणं मुश्किल होऊन जाईल. यावेळेला अजय. मिस्टर अजय यावेळेला आपण पाहतो. अर्नाळा संघातून खेळणारा हा अजय आपण आता पाहिलं. तदनंतर इच्छाशक्ती नालासोपारा संघाकडून खेळणारा यश निंबाळकर. यावेळेस धर्मवीर वॉरियर्स या संघाकडून आयकॉन खेळाडू. मारले पियुष. वा, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. जसं टच झालं तसं पियुषने सांगितलं यस. थर्ड रेड, डोळ्याची रेड आणि आकाश. थांबवलं जाते. चला रेड साठी पुन्हा रेड दिली जाईल, कारण थोडस एक टेक्निकल इश्यू झाला होता. सर्व लाईट्स आमच्या बंद झाल्या होत्या.
चला आकाश थर्ड रेड डू अँड साठी आकाश येत आहेत. कुर्लाई सफाळे या संघाकडून खेळणारा आकाश क्रिकेट जबरदस्त खेळतो, तर त्याचबरोबर कबड्डी सुद्धा. दोन्ही खेळामध्ये मातब्बर असणारा हा डू ऑर डायच्या रेड साठी सज्ज झाला आकाश. पॉइंट घ्यावा लागेल, बोनस किंवा पॉइंट काय घडेल, मारलाय की नाही मारलाय, थोडीशी द्विधा मनस्थिती आहे. नाही नाही नाही, बोनस नाही मारलाय. रायडर आकाशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा यश निंबाळकर. पाच डिफेंडर असताना खोलवर चढाई करतोय धर्मवीर वॉरियर्स आयकॉन खेळाडू यश निंबाळकर. स्कोर आपण पाहतोय 11-6. प्रतीक जाधव जर्सी नंबर 55 आयकॉन खेळाडू बेस्ट वर्सेस बेस्ट. 7 डिफेंडर बोनस ऑन. 11-6. निखिल येत आहेत 5च्या डिफेन्स मध्ये. निखिलला खोलवर जावं लागेल, जर पॉइंट गरजेचं आहे तर मात्र खोलवर चढाई करावी लागेल, जंगलाच्या आतमध्ये घुसून शिकार करावी लागेल. निखिल दिघे मागच्या वेळचा मॅन ऑफ द मॅच. राजे यशवंत नगर या संघाकडून आपण खेळताना पाहतोय निखिल दिघे. पुन्हा एकदा प्रतीक जाधव जर्सी नंबर 55 7च्या डिफेन्स मध्ये. आता मात्र खेळ हा बुद्धीचा सुरू झालाय. डू ऑर डायच्या रेड साठी यस आमंत्रित केले यश निंबाळकर. डू ऑर डाय 5च्या डिफेन्स मध्ये. ही पकड महत्वाची ठरेल किंवा पॉइंट आणले तर ते सुद्धा महत्वाचे. या वेळेला ब्लॉक अँड डॅश. यश निंबाळकर आउट ऑफ द कोर्ट. पॉइंट साई स्पोर्ट्स सागावे. 12-6. अजय थर्ड रेड स्पेशालिस्ट डू ऑर डाय स्पेशालिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तोच अजय अर्नाळा संघाकडून आतापर्यंत खेळतोय, परंतु आज वरनी लागले साई स्पोर्ट्स सागावे. डू ऑर डायचा बादशाह. आणि का म्हणतात बादशाह, तर थोडं मार्जिन ऑफ एरर थोडीशी आपण पाहिलेत, अगदी 3 ते 4 सेंटीमीटरचं अंतर कमी पडलं. अजयला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळेल धर्मवीर वॉरियर्स. आता मात्र डिफेंडर 5 जतीन खली आलाय, ताकदवान मातब्बर आणि खलीला थांबवलंय. ना मुन्ना ना, पॉइंट नहीं मिलेगा. थर्ड अंपायर रेफर केला जातोय. इच वन पॉइंट आहे असं मात्र आक्षेप घेतलेला आहे. आणि पंचांचा डिसिजन आपण पाहिले रायडर आउट. रेडर आउट आहे असं पंचांचा डिसिजन आहे. आणि थर्ड अंपायर मॅच चालू असताना मात्र लक्षात ठेवा कोणतेही लहान मुलं मैदानात येणार नाही याची काळजी घ्या.
रिव्ह्यू अनसक्सेसफुल, रायडर आउट. साई स्पोर्ट्सला हा पॉइंट मिळेल. पुन्हा एकदा प्रतीक जाधव, जर्सी नंबर 55, साई स्पोर्ट्स आगावेचा आयकॉन खेळाडू, ज्याच्यावरती सर्व उमेद आहे, ऊर्जा आहे. ज्या संघाकडे, कारण 4 वर्षाचा किताब ज्यांच्या बाजूने झुकलाय, पहिल्या वर्षी प्रथम क्रमांक, दुसऱ्या वर्षी चतुर्थ, तिसऱ्या वर्षी पुन्हा प्रथम आणि चौथ्या वर्षी आपण पाहिलं तिसरा क्रमांक. हे पर्व 5वं आहे. 5व्या पर्वामध्ये कुठपर्यंत मजल मारली जाईल. खूप सारे आमचे ऑनलाईन प्रेक्षक जोडलेले आहेत, कारण प्रत्येकाचं लक्ष आहे साई स्पोर्ट्स सागावे संघावरती आणि त्या ऑनलाईन प्रेक्षकांना मात्र यावेळेला खुश केलं जाईल. डॅश केलंय, पॉइंट मिळतोय साई स्पोर्ट्स सागावे. चला, उशिरा रेडला आल्याचा हा टेक्निकल पॉइंट दंडित केलं जाते. साई स्पोर्ट्स सागावेच्या विपक्षामध्ये हा आपण पाहतोय. 15-8 स्कोरबोर्ड. शांत आणि संयमी खेळी करतायत रेडर प्रतीक जाधव. हाफ टाइम, कोड चेंज, स्कोर 8-15, 15-8. काय घडेल, कोण जाईल पुढे, कारण मागच्या गेम मध्ये आपण पाहिलं होतं आघाडी होती PS कुणबी किंग कडे, मात्र तदनंतर जसं जसं मॅचचा उत्तरार्ध सुरू झाला त्या वेळेला मात्र NVV डहाणू वॉरियर्स मात्र पुढे जाताना पाहिलात. काय पलटवार केला होता, पण असाच पलटवार या वेळेला मैदानात केला जाईल काय, कारण आता मात्र विपक्षामध्ये आहेत धर्मवीर वॉरियर्स आणि एका बाजूने आपण पाहतोय साई स्पोर्ट्स सागावे. कुणबी म्हणजे देह आणि कबड्डी म्हणजे श्वास. 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 माती तुमाकून खेळतोय खेळ जोशान आणि रजीना. एकच टीना लढतोय आम्ही मातीचा मान राखून. विजयाची ती हौस आहे जखमेचा प्रवास. विजयाची ती धन्यवाद, धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो, धन्यवाद. यानंतरचा सामना असेल आजच्या दिवसातील 5वा सामना. जाणता राजा आणि NVV वॉरियर्स दोन्ही संघांसाठी दुसरा पुकार. 5 मिनिटांनंतर आपण दोन्ही संघांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. जाणता राजा आणि NVV वॉरियर्स. चला, मॅच सुरू झाले. योगेश येत आहेत रेड साठी. आतापर्यंत योगेशला आपण डिफेंडर, एक उत्कृष्ट डिफेंडर म्हणून पाहिलंय, मात्र या वेळेला रेड वरती छलांग लावले. जीवाच्या आकांताने अगदी तडफडत होते. श्वास रोखेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती, मात्र योग्य वेळेला बॅकअप मिळाले चिन्मयचं आणि त्याचमुळे आपण पाहिलं रायडर आउट. चला, आता मात्र प्रतीक जाधव येत आहेत रेड वरती. 4 डिफेंडर आहेत. 16-8 स्कोरबोर्ड वरती, म्हणजे 8-16 डबल ची आघाडी आहे. 8-16 आणि पब्लिक झाले गोळा आणि जाता जाता काय घडले.
विशाल स्वतःला रोखू शकले नाहीत. 1 पॉइंट एक्स्ट्रा बहाल केला. 2 पॉइंट या ठिकाणी मिळत आहेत प्रतीक जाधवला. कुणबी कबड्डी लीग आपण यापूर्वी सुद्धा पाहत होतो आणि तदनंतर मात्र या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप. पालघर जिल्हा मर्यादित ही कबड्डी लीग. दोन डिफेंडर आहेत. सुपर टॅकलची संधी आहे. काही सुपर टॅकल घेतली जाईल काय? एक चवडा काढण्याचा प्रयत्न केला होता निखिल दिघे. राजे यशवंत नगर या संघाकडून नेहमीच आपण पाहतोय, मात्र यावेळेस चवडा काढण्यामध्ये अनसक्सेसफुल ठरला. पॉइंट मिळाला प्रतीकला. पॉइंट मिळतोय साई स्पोर्ट्स सागावे. टाइम आउट घेतला जातोय. 9-19 स्कोर बोर्ड आहे. डीजे हॅलो हॅलो. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला अनूप सबस्टिट्यूट प्लेयर आहे. अनूप कुमार एक मोठं नाव आहे या कबड्डी पटलावरती. बोनसचा बादशाह म्हणून अनूप कुमारला पाहिलं जातं. शांत संयमी. मात्र यावेळेला अनूप हाईट अप्रतिम आहे आणि त्याच हाईटचा फायदा घेतला जाईल काय? किती पॉइंट आणले जातील? पाय योग्य वेळेला पाय बाहेर, याला म्हणतात उंचीचा सदुपयोग. बोनस+2 म्हणजे 3 पॉइंटची कमाई. वा वा वा. होऊ दे जोरदार टाळ्यांचा गजर. टाइम आउट घेतला जातोय. धर्मवीर वॉरियर चला डीजे. हिमतीनं आम्ही रचणार हो इतिहास. अरे कुणबी म्हणजे देह आणि कबड्डी म्हणजे शान. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद. 12-19 ऑफिशियल टाइम आउट. कोचला या वेळेला आपण पाहतोय थोडस दंडित केलं जाईल. ग्रीन कार्ड दाखवलं जाते. ही ब्रह्मास्त्र आहेत आमच्या पंचांकडे असणारी, कारण सामना शांततेत खेळवण्यासाठी आणि आपण पाहतोय खेळाडूंना बंधनात ठेवण्यासाठीचे हे ब्रह्मास्त्र आहेत. 3चा डिफेन्स आहे. सुपर टॅकलची नामी संधी आहे. मागच्या वेळेला 2 पॉइंट आणि बोनस आणला होता. यावेळेस 2 जर अजून सुपर टॅकलचे मिळाले तर सोने पे सुहागा. प्रतीक जाईल मैदानाच्या बाहेर. जतीनची जखड. आहा काय पकड. जतीनची जखड काय केलंय पकड. वाह. प्रतीक जाधव मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळत आहेत धर्मवीर वॉरियर्स. टाइम आउट घेतला जातोय साई स्पोर्ट्स सागावे. आणि कबड्डी म्हणजे शान. कुणबी म्हणजे देह आणि कबड्डी म्हणजे शान. धन्यवाद डीजे. यस चला लाईट लागले. 14-19 योगेश. खूप वेळ योगेश बाहेर होते आणि तदनंतर मात्र संजीवनी मिळाले योगेशला. योगेश येत आहेत रेड साठी. 4च्या डिफेन्स मध्ये खेळतायत. बोनस ऑफ असेल. खोलवर जावं लागेल. प्रतीक बाहेर आहे. पियुष बाहेर आहे आणि दोघांच्या अनुपस्थितीमध्ये संघाला पुढे घेऊन जायचं आहे. आकाश आहे. अजय आहे. अजय वरती सर्व मदार आहे. बघा झटपट पटापट रेड केली जाते कारण लक्ष आहे डू ऑर डाय वरती. जतीन
14-19. खाली बाहुबली आणि बाहुबलीने घेतलाय एक बळी. आकाशचा बळी मिळतोय बाहुबली जतीनला. आकाशला जावं लागेल कोर्टच्या बाहेर. पॉइंट धर्मवीर वॉरियर कमबॅक करेल. पावलं चाललेत कमबॅकच्या दिशेने. आता मात्र मदार आहे अजय. कॉर्नर वा योगेशला टिपले. अजय मी म्हणतो ना अजय छोटा पॅक बडा धमाका आहे. अजयकडे सर्व कौशल्य आहेत. पुन्हा एकदा बाहुबली. मागच्या वेळेला आकाशला टॅप केलं होतं तोच बाहुबली जतीन मिस्टर खले यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा कॉर्नरला टॅप केलंय काय. रिव्ह्यू घेतला जातोय. ओके पंचाने मात्र आपण पाहिलं पॉइंट दिला होता हँड टचचा आणि त्या विरोधात आक्षेप घेतला की नो हँड टच नाहीये असा आक्षेप आहे आणि रेफर केले जाते थर्ड अंपायरला. कुठे जाऊ नका आपण पाहतोय हा पालघर जिल्हा मर्यादित कबड्डी लीग 2026 5वं पर्व. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. हँड टच पॉइंट दिला जातो. हँड टचचा पॉइंट आहे. पुन्हा एकदा संकटमोचक अजय यावेळेला रेड वरती आलाय. मागच्या वेळेला पॉइंट घेतला होता. यावेळेला काय करेल अजय. ज्याच्या नावातच जय आहे ज्याला पराजय माहिती नाही तोच अजय साई स्पोर्ट्स आगावे संघाकडून आलाय. चला पुन्हा एकदा जतीन मॅन ऑन मिशन. मिस्टर जतीनला एक मिशन दिले जायचं आणि कॉर्नरला टॅप करायचं. हे काम मात्र अगदी बाहुबली जतीन सक्सेसफुल पूर्ण करतोय. बघा पुन्हा एकदा कॉर्नर वरती लक्ष आणि जाता जाता काय घडलंय. ताकद सुपर टॅकल. बघा जतीनने मिडलला टॅप केलं होतं मात्र परतीचा प्रवास जसा सुरू झाला तसं मात्र दोन्ही कॉर्नरने रोखून धरलं आणि जतीनला पाठवलं मैदानाच्या बाहेर. त्यानंतर मात्र अजय रेड साठी सज्ज. 16-22 स्कोरबोर्ड कडे नजर मारतोय. 16-22 अजूनही 6ची पिछाडी आहे धर्मवीर वॉरियर्स. विशाल बोराडी डू और डाय. संकटमोचक अजय करो या मरो. करा किंवा मरा. डू और डाय करावंच लागेल कारण मरण ज्याच्या रक्तात नाही तो अजय या वेळेला मात्र पॉइंटच्या प्रतीक्षेमध्ये आहे. चित्याची चपलाई ज्याच्या पायांमध्ये आहे. सलाईन संपायला आले. टिक 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 आवाज येतोय आणि बाहेर जातोय मिस्टर अजय. विशाल गोराडी एक नॅशनल प्लेयर यावेळेला आपण पाहतोय.
3च्या डिफेन्स मध्ये मागच्या वेळेस सुपर टॅकल झाली होती, जतीनची पकड झाली होती. या वेळेला मात्र आपण पाहतोय विशाल आलाय. पीश पाटील एक नॅशनल प्लेयर, महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून एक चांगली भूमिका पीश पाटीलच्या माध्यमातून झाले. गोल्ड मेडलिस्ट आहे, खूप मोठा अनुभव आहे पीश पाटीलच्या पाठीमागे आणि त्या अनुभवाचा उपयोग मात्र यावेळेला साई स्पोर्ट्स संघासाठी करून दाखवावा लागेल. शांत आणि संयमी डोक्यावरती बर्फ ठेवून साई स्पोर्ट्स संघाचा हा रेडर पीश पाटील. थर्ड रेड डू ऑर डाय, मागच्या वेळेला बोनस प्लस 2 पॉइंट घेतले होते, तोच रेडर. अनुप मात्र जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळतोय साई स्पोर्ट्स सागावे. प्रतीक जाधव इन झाले, आल्या आल्या रेड साठी आले. शांत संयमी परिपूर्ण वेळ मात्र या ठिकाणी उपयोगात आणला जाईल. जास्तीत जास्त सेकंद वापरले जातील कारण भरभक्कम आघाडी आहे आणि टाइम मात्र खूप कमी आहे. सतरा 24 निखिल दिघे राजेशवंत नगरचा हा प्लेयर यावेळेला धर्मवीर वॉरियर्स कडून खेळतोय. 4च्या डिफेन्स मध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न मनसुबा मानस आणि यावेळेला कॉर्नर फिरले, ब्लॉक केलं, डॅश केले. ऐश करो, पॉइंट मिलता हुआ साई स्पोर्ट्स सागावे. थर्ड रेड डू ऑर डाय, स्वतः प्रतीक जाधव आयकॉन खेळाडू. आकाशने सांगितलं होतं प्रतीकला की मी जातोय, मात्र प्रतीकने सांगितलं नाही, डू ऑर डाय मी सक्सेसफुली परिपूर्ण करू शकतोय. ती ॲबिलिटी, ती क्षमता, ते कौशल्य माझ्याकडे आहे कारण माझ्यावरती धुरा आहे या संघाला पुढे नेण्याची. बघा काय घडलं, अगदी पॉइंट पाहिले आपण, सेकंद खूप कमी असताना चुकी झाली विशाल कडून आणि या डू ऑर डाय मध्ये टाइमआउट ओव्हर आहेत, आपण टाइमआउट नाही घेऊ शकत. चला आता मध्ये किरण येत आहेत. किरण खूप वेळाने, किरणला मला वाटतं किरणची पहिलीच चढाई असेल जर्सी नंबर 1 धर्मवीर वॉरियर्स कडून. किरणने जर पॉइंट आणला तर नक्कीच संघाच्या खाम्यामध्ये मात्र आनंद, उत्साह आणि जल्लोष. 17-26 शेवटचे 5 मिनिटं सामना संपण्यासाठी, शेवटचे 5 मिनिटं. यानंतर जे संघ असतील त्यांनी मात्र मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. यानंतरचा जो सामना आपण पाहणार आहोत जाणता राजा आणि NVV वॉरियर्स, दोन्ही संघांनी मुख्य प्रवेशद्वाराजवळ यायचं आहे. प्रतीक जाधव संपूर्ण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावरती, तोच प्रतीक यावेळेला असलम इनामदार कॉपी बुक स्टाईल मध्ये रेड करतोय. पुन्हा एकदा किरण येत आहेत, एक आशेचा किरण, ज्या किरणच्या माध्यमातून येईल काय. पॉइंटच्या प्रतीक्षेमध्ये आहे धर्मवीर वॉरियर्स. बॅककिक मारण्याचा प्रयत्न, टोटचचा प्रयत्न, अनेक कौशल्य या ठिकाणी पणाला लावली जात आहेत. टोटच मारलाय,
चला मागच्या रेडचा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. तो टच असल्याचा अपील केला जातोय. पंचांचं डिसिजन होतं, आपण पाहतोय नो टच. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. थर्ड रेड, डू ऑर डायची रेड. प्रशांत येत आहेत रेड वरती साई स्पोर्ट्सच्या कोर्ट मध्ये. पॉइंटची गरज आहे, डू ऑर डाय. जर पकड झाली तर 1+2, कारण लोन चढण्याची शक्यता सुद्धा आहे. 17-27. बोनस दिला जातोय आणि मात्र विपक्षामध्ये आपण पाहतोय 1+2 3 पॉइंट. 1+2 3 पॉइंट आणि धर्मवीर वॉरियर्सच्या बाजूने मात्र आपण पाहतो बोनस. शेवटची 3 मिनिटं अगदी काही वेळापूर्वी घोषित केलेली आहेत. प्रतीक जाधव आपण ज्याचे पॉइंट सुद्धा खूप जास्त पॉइंट आपण पाहतो यामध्ये. चला पुन्हा एकदा हो दे टाळ्यांचा गजर. जतीन रेड वरती येत आहेत. रेड मशीन जतीन. एक पॉइंटची कमाई झाली. टॅप केलं मिस्टर प्रतीक जाधव आउट ऑफ द कोर्ट. प्रतीकला टॅप केलं. आयकॉन खेळाडू बाहेर आहे. 19-3 स्कोर बोर्ड आहे. संकटमोचक अजय यावेळेला रेड वरती. मात्र सामन्याचा आपण स्कोर बोर्ड पाहिला तर सामना पूर्णपणे झुकताना आपण पाहतोय साई स्पोर्ट्स आगावेच्या बाजूने. अगदी नक्कीच जर सामना असाच राहिला तर मात्र पहिला विजय नक्कीच असेल, कारण काही मिनिटं फक्त आता बाकी आहेत. जतीन येत आहेत. मागच्या वेळेला एक रेड पॉइंट जतीनने आणला होता आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा पाठवले जतीनला. पुन्हा एकदा यस टच पॉइंट. शेवटचा मिनिट, लास्ट मिनिट. थर्ड रेड, डू ऑर डाय. आकाश येत आहेत. आतापर्यंत आकाशला आपण कुर्लाई सफाळे या संघामधून पाहतोय, मात्र या लीग स्पर्धेमध्ये साई स्पोर्ट्स सागावे संघाकडून खेळतोय. जर्सी नंबर 10 आकाश आणि फरक सुद्धा आपण पाहतोय 10चा. 20-30 बोनस पॉइंट. 20-31 ही जी दरार आहे ना ती कमी तरी करावी लागेल, कारण या लीगच्या स्पर्धा आहेत. या लीगच्या स्पर्धेमध्ये जो फरक आहे ना तो फरक सुद्धा कमी ठेवावा लागेल, कारण शेवटी टेबल टॉप मध्ये जाताना मात्र नक्कीच रन रेट पाहिला जातो. ब्लॉक आणि बाहुबलीला डॅश. पॉइंट साई स्पोर्ट्स आगावे. प्रतीक जाधव स्वतः येत आहेत.
यस आणि या मॅच इज ओव्हर. सामना क्रमांक 4 संपुष्टात येतोय. धर्मवीर वॉरियर्स या ठिकाणी आपण चांगला खेळ केलात, मात्र यश आलेलं नाहीये. आपल्या खेळाचं कौतुक करतोय आणि साई स्पोर्ट्स सागावे अप्रतिम खेळी